मी ऋतुजा कदम सकाळी 11च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी मुंबईमधून। राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे अनेक शासकीय कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होताना दिसून येतोय। रुग्णांचे ऑपरेशन वेळेवर होत नाहीये। जे रुग्णालयामधून अनेक कर्मचारी संपावर गेल्याचं पाहायला मिळतंय। जे रुग्णालयामधून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। राज्यातील 17 लाख कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहे आणि आपण सध्या मुंबई येथील जे रुग्णालय या ठिकाणी उपस्थित आपण तर पाहिलं तर जे रुग्णालयामध्ये देखील जे शासकीय कर्मचारी ते देखील संपावर गेलेले आहे। आपण तर पाहिलं तर या ठिकाणी वेळेवर जे आहे तो उपचार कुठेतरी रुग्णांना भेटत नाही, त्यामुळे रुग्णाला जे आहे तो या ठिकाणी त्यांच्या हालवरती या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकतो एक रुग्ण जो आहे तो व्हीलचेअरवरती आहे आणि कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जो आहे तो याचा फटका जो आहे त्या रुग्णाला देखील बसताना दिसून येत आहे। खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व जे लोक आहे रुग्ण आलेले आहे ते स्वतः या ठिकाणी केस पेपर असो किंवा इतर जे काही डॉक्युमेंटेशन असो किंवा इतर पेपर असो ते स्वतः आपल्या हातातून घेऊन जातात आहे आणि त्रास जो आहे त्या ठिकाणी त्यांनाही देखील सहन करावा लागतोय। त्यामुळे याचा फटका जो आहे तो जे रुग्णालय या ठिकाणी देखील बसताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही रुग्णांचे हाल सध्या तरी जे रुग्णालयामध्ये होतोय त्याला कशा पद्धतीने पूर्ण पदावर आणला जाईल किंवा जे काही कर्मचारी संपावर गेलेले आहे त्यांची मागणी पूर्ण करून त्यांना कशा पद्धतीने पूर्ण जे कामावर रुजू करण्यात येणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ शुभम गोडसे, रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।